नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. राज्याच्या राजकारणातली यावेळीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी केलेली विधानं. मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात युतीचे संकेत दिलेत. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत त्यांनी भविष्यात राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेईल असं म्हणत त्यांनी भाकीत केलंय. तर ठाकरेंनी सुद्धा उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नसल्याचं म्हटल्यामुळे पालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान याआधी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 3 वेळा भेट घेतली. त्यानंतर चर्चा सुरू झाली ते ठाकरे आणि भाजपची पुन्हा युती होणार याची. नजदीक या बढ़ेगी तो नहीं ना. सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली, तर परत ते वाचवायला लागले. एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय? एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे. हे संताला शोभून दिसतं, राजकारण्यांना शोभून दिसत नाही. इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाही आहे, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील. त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. नाही, मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल. आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतात गोष्टी.